आज या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। विषय मालेगाव शहराच्या आरोग्याचा आहे। मालेगाव शहरात गेल्या अनेक काळापासून बेकायदेशीर बोगस डॉक्टर सर्रासपणे आपला व्यवसाय मांडून बसलेत। त्यानंतर अशी अनेक बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी निदान करून भ्रूण हत्येला प्रेरित करणारे सोनोग्राफी सेंटर्स असतील, त्यानंतर पोस्को अंतर्गत ज्या पीडित महिला असतात त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सामान्य रुग्णालयामध्ये तासोनतास बसवून ठेवलं जातं। त्यांना पुन्हा पुन्हा बोलवलं जातं, त्यांना त्वरित सेवा मिळावी। असे अनेक विषय मालेगाव शहराला भेडसावत आहेत। मागील काळात एक प्रकरण उघडकीस आलं की अल्पवयीन मुलीची सिझरिंग करून डिलिव्हरी करण्यात आली, त्यात ते बाळ विकण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर पूर्व भागात एका बोगस डॉक्टरने डिलिव्हरी करताना त्या मातेचा आणि बाळाचा जीव गेला। अशा अनेक समस्या आहेत। मग तुम्ही हे जे काही आरोग्य विभाग चालला आहे मालेगाव शहरात, मग मोठमोठी खाजगी रुग्णालय आहेत, त्या ठिकाणी ICUमध्ये जे आरम असतात ते वैद्यकीय पात्रता परीक्षा पास नसलेले आरम ह्या मोठमोठ्या डॉक्टरांनी आपल्या ICUमध्ये कर्मचारी म्हणून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे या रुग्णांच्या जीवाला मोठा धोका होतो। त्यानंतर अशा अनेक तक्रारी आल्या आहेत की डॉक्टरांकडून आवाजावी बिल घेतलं जातं। काही लॅब आहेत, त्या ठिकाणी नक्की कुठल्या तपासणीचं किती पैसे, किती फी आकारली पाहिजे त्याचे दरपत्रक नाही आहेत। ते दरपत्रक नसल्यामुळे रुग्णांची मोठी लूट होते। त्यानंतर एखाद्या दवाखान्यात एखादी पेशंट ॲडमिट झाला, त्याला सर्वात आधी विचारलं जातं तुझी मेडिक्लेम पॉलिसी आहे का। त्याने जर हो म्हटलं तर त्याला उपचार कमीत कमी करण्याची गरज असताना फक्त त्या विमा कंपनीकडून मोठी रक्कम कशी वसूलता येईल त्या कारणाने, कारण नसताना त्या रुग्णावर नको ते उपचार केले जातात। एका सलाईनच्या ऐवजी 15 सलाईन चढवल्या जातात, फक्त आणि फक्त आपलं पोट भरण्यासाठी। त्या रुग्णाच्या जीवाला धोका कसा होईल याची तयारी ह्या काही रुग्णालयांमध्ये केली जाते। त्यानंतर ज्या काही सरकारी योजना आहेत, सरकारी योजनेअंतर्गत ज्यावेळेस एखादी रुग्ण ॲडमिट होतो, तो बिचारा गरीब असतो, त्याचे पोट भरायचे वांदे असतात आणि तो ॲडमिट झाल्यानंतर या आशेने ॲडमिट होतो की सरकारी योजना आहे, हे ऑपरेशन आपलं मोफत होणार आहे। परंतु त्या दवाखान्यात अशी काही व्यवस्था बसवलेली असते, ॲडमिट झाल्यानंतर दवाखान्यातले लोक सांगतात की ॲप्रूव्हल यायचं बाकी आहे, सर्व्हर डाऊन आहे, जोपर्यंत ॲप्रूव्हल येत नाही तोपर्यंतचा जो काही इलाज आहे त्याचे पैसे तुम्हाला पे करावे लागतील, त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील। मग ते ॲप्रूव्हल यायला 2-3 दिवस लागतात। तोपर्यंत त्या रुग्णाला पूर्णपणे निचडून ठेवलं जातं, त्याचा सगळा पैसा वसूल केला जातो आणि नंतर ॲप्रूव्हल येतं। मग सरकारी योजना तुम्ही तुमच्या दवाखान्यात राबवतात कशाला? आमची मागणी अशी आहे की ज्या रुग्णालयामध्ये सरकारी योजना राबवल्या जातात पहिल्या दिवसापासून तर ते रुग्ण घरी जाईपर्यंत त्याला रिक्षाचं भाडं, गाडीचं भाडंसुद्धा त्या सरकारी योजनेमध्ये असताना त्या रुग्णाकडून पैसे का म्हणून घेतले जातात, त्याच्यावर कुठेतरी बंदी आणली पाहिजे। म्हणून
हे काही जे काही बोगस डॉक्टर आहेत, बोगस डॉक्टरांना ही जी काही अवजारं मिळतात, जी काही मेडिसिन मिळतात, त्या मेडिकल एजन्सीजला प्रशासकीय अधिकाऱ्याकडून अशी तंबी दिली पाहिजे की जे ऑथराइज डॉक्टर आहेत, ऑथराइज दवाखाने आहेत, त्यांनाच ती सामग्री दिली पाहिजे. म्हणून त्यांना देखील अशा मेडिकल एजन्सीजवर सुद्धा कारवाई केली पाहिजे. ह्या सगळ्या आरोग्य विभागाचा जो काही खोळंबा झाला आहे, त्याच्यासाठी मालेगाव शहरात एक टीम तयार करून कोम्बिंग ऑपरेशन करून या बोगस डॉक्टरांचं, या आरोग्य सेंटरांचा, या दवाखान्यांचं कोम्बिंग ऑपरेशन करून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी असं निवेदन आम्ही महिनाभरापूर्वी दिलं होतं. तरी देखील आजपर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नसल्यामुळे आज शेवटी आम्हाला आमरण उपोषणाला बसावं लागलं आहे. आणि हे आमरण उपोषण अशी कुठली कारवाई जोपर्यंत होत नाही, अशी कुठली टीम जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण चालू राहणार.